झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर तर आएंगे। हे पहा, आज आपण झटपट वांग्याची रेसिपी बनवणार आहोत। हे घरगुती मसाला टाकलेला आहे, साधारण 1 चमच हळद, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण। एक खोबरं आणि तिळाचं वाटण आहे भाजून घेतलेलं सुकं, ते साधारण 2 चमच टाकून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत आपण, 2 आणि हाफ चमच। आता कोथिंबीर देखील टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। केलेलं आहे तर थोडंसं आपण पाणी टाकून याच्यामध्ये भरून घेणार आहोत। हे पहा, मी आता तेल टाकलेलं आहे, आपण तव्यामध्ये बनवणार आहोत वांग्याची भाजी। जिरे टाकून घेणार आहोत आपण 1 टेबलस्पून। गॅस थोडासा मी आता स्लो करून घेणार आहे। जो वांग्यामध्ये मसाला भरलेला तो तेलामध्ये टाकून घेणार आहे, थोडासा राहिलेला। आणि आता अशा प्रकारे वांगी भरून घ्यायची आहे। आता वांगी सोडून घेणार आहे, छोटी छोटीच वांगी घ्यायची, जेणेकरून भरलं वांग छान होतं। ही झटपट वांग्याची रेसिपी आहे। व्यवस्थित मी आता परतून घेणार आहे तेलामध्ये आणि 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे। आपण लगेच काही त्याच्यावरती ठेवणार आहोत, पाणी नाही लगेच टाकणार आहोत। आम्ही आता झाकण काढून घेणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत, गरम पाणी आहे मसाल्यामधलं, ॲड करून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। हे पहा, तयार झालेले आहे तर आपली तवा वांगा रेसिपी। कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। झटपट होते आणि लोखंडी तव्यातील भाजी खूप छान आणि पौष्टिक होते। तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर हे पहा, आज आपण झटपट वांग्याची रेसिपी बनवणार आहोत। हे घरगुती मसाला टाकलेला आहे, साधारण 1 चमच हळद, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता आपण। एक खोबरं आणि तिळाचं वाटण आहे भाजून घेतलेलं सुकं, ते साधारण 2 चमच टाकून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार